सगळी नाराजी दूर, नाईक कुटुंब जोरदार प्रचार करणार, मीनाक्षी शिंदे यांची ग्वाही. उभाठा गट आता गल्लीबोळापुरता उरल्याचा केला आरोप. ठाण्यात नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीमुळे भाजपा नेते गणेश नाईक आणि त्यांचे कुटुंबीय नाराज झाले होते, परंतु आता त्यांची नाराजी दूर झाली असून नरेश म्हस्के यांचा प्रचार जोरात करणार असल्याची ग्वाही शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी दिली आहे. नवी मुंबईची चिंता सोडा, इथला प्रचार आम्ही जोमानं करू, असा शब्द गणेश नाईक यांनी म्हस्के यांना दिल्याचे सूतोवाच त्यांनी केलेले आहेत. उमेदवारीसाठी आपलं नाव प्रसार माध्यमांनीच चालवलं होतं, परंतु आपण एक वेळ आमदारकीचा विचार करू, पण खासदारकीचा नाही, असं सांगत त्यांनी आगामी निवडणुकीत आमदारकीसाठी इच्छुक असल्याचा संकेत दिला. राजन विचारी यांनी आनंद दिघे यांच्यावरील आगामी चित्रपटात खोटी माहिती दिल्याचा आरोप केला होता. त्याचे खंडन मीनाक्षी शिंदे यांनी आगामी चित्रपटात सर्व घटना सत्य असतील असं त्या म्हणाल्या. त्याचबरोबर राजन विचारी यांनी आतापर्यंत तोंड का बंद ठेवलं आणि दसरा मेळाव्याला आनंद दिघे यांचा फोटो का लावण्यात आला नाही असं देखील सुनावलेलं आहे. ठाकरे गट स्वार्थासाठी काम करत असून ही सेना आता केवळ गल्लीबोळापुरतीच उरली असल्याची जळजळीत टीका त्यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांचं ठाणे आणि आनंद दिघे यांच्यावरील प्रेम वेगळी होतं, असा सनसनाटी आरोप देखील त्यांनी केला. दिघे यांच्या शक्तीस्थळावरील स्मारकाच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरे आलेच नाही, तर ठाण्यात शिवसेनेच्या किती शाखा आहेत आणि किती पदाधिकारी आहेत हेच ठाकरेंना माहीत नसल्याचा आरोप त्यांनी केला. वातावरण आहे शहरामध्ये, नाईक कुटुंब देखील सहभागी होणार प्रचारामध्ये, परंतु काल दिसले नाहीत. काय सांगाल? मला असं वाटतं की काल मोठ्या प्रमाणात तुम्ही बघितलं असेल, महायुतीचे सर्व पदाधिकारी टिपटॉप प्लाझा येथे आपण जी बैठक लावली होती आणि त्या ठिकाणी सगळे उपस्थित होते. काल स्वतः उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब हे नवी मुंबईमध्ये त्यांनी सभा आयोजित केली होती आणि त्यामुळे नाईक कुटुंब असेल, तिकडचे नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, BJP हे मोठ्या संख्येने तिथे उपस्थित होते आणि त्या कारणाने त्यांना इथे ठाण्यात येणं पॉसिबल नव्हतं. आणि मला असं वाटतं की तुम्ही आता बघाल की सर्व जे पदाधिकारी आहेत ते जोमाने कामाला लागलेत, कारण ठाण्यामधलं पण वातावरण आपण बघितलेलं आहे. आतापर्यंत विरोधकांना वाटत होतं की आमच्याकडे काहीच चालू नाही, पण आता मुळात सगळे लोक पदाधिकारी ज्यांचे थोडेफार काय राग रुसवे होते ते पण सोडून ते सगळे पदाधिकारी कामाला लागलेले आहेत. तुमचं देखील नाव चर्चेमध्ये होतं, कुठेतरी खंत आहे का की तुम्हाला चान्स मिळाला नाही? नाही, हे मला असं वाटतं पहिल्याच दिवशी मी डिक्लेअर केलं होते की माझं कुठेही इच्छुक म्हणून नाव देणारे तुम्ही लोक आहात आणि मी तुमचं स्वतःचं तुम्हाला शुभेच्छा दिल्या होत्या की तुमच्यामुळे कदाचित या भारताच्या राजकारणामध्ये माझं नाव कुठेतरी झळकलं. मला असं वाटतं की महापौर झाल्यानंतर आमदार व्हायची इच्छा आहे, पण डायरेक्ट लोकसभेला जाण्याची इच्छा माझी स्वतःची नव्हती. पण लोकांच्या मागणीनुसार अशा प्रकारच्या ज्या बातम्या उठल्या तर त्याला मला असं वाटतं की एवढं विशेष महत्त्व देण्याची गरज नाही आहे. पण मी पहिल्या दिवशी क्लिअर केलं होतं की कुठलाही कॅन्डिडेट दिला तर त्याच्यासाठी मी स्वतःहून रस्त्यावर उतरेल आणि काम करेल. तर तुम्ही पहिल्या दिवसापासूनच मला बघत असाल की मी स्वतः ग्राउंड लेवलला काम करते, तर त्याच्यामुळे कुठे नाराजी आणि काय, मला असं वाटतं माझ्याबरोबरचा एक सहकारी जर लोकसभेमध्ये जातोय तर त्याच्यापेक्षा मोठा आनंद माझ्यासाठी कुठला. नाईकांची नाराजी दूर झालेली आहे आणि येत्या काळामध्ये नाईक कुटुंबीय नरेश म्हस्के यांच्या प्रचारात दिसतील? मला असं वाटतं नाईकांची नाराजी पण दूर झालेली आहे आणि त्यांनी नरेश म्हस्केला स्वतः विश्वास दिलेला आहे की तू इथे ऐरोलीला किंवा नवी मुंबईमध्ये बघण्याची गरज नाही, आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून तुझ्यासाठी काम करू आणि जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा प्रयत्न करू, असं आश्वासन त्यांनी स्वतः नरेश म्हस्केला दिलेलं आहे. दुसरा खरा चित्रपट येणार आहे धर्मवीर, मात्र राजन विचारेंनी देखील आरोप केलेले आहेत आणि या सगळा जो सीन होता तो सभागृहपदाचा जो राजीनामा दिला त्यांनी तडकाफडकी दिला, मात्र 1 महिना का किती महिना कालावधी लावला होता, राजीनामा दिला नव्हता असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. का वाटतं नक्की खरा चित्रपट कशा प्रकारचा असणार आहे? मला असं वाटतं की पिक्चर जरी वैयक्तिक कोणाच्या आयुष्यावरती आधारित असेल तर थोडंफार ग्लॅमर देण्यासाठी त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करायला लागतात. त्यावेळी साहेबांनी सगळे एकत्र होते म्हणून कुठेतरी तो सीन त्याच्यामध्ये थोडंसं आपल्या फेवरला करून घेतला होता की ते आपल्या बरोबरीला होते की त्यांनी लगेच दिघे साहेबांनी सांगितलं आणि राजीनामा दिला. पण सत्य परिस्थिती जेव्हा मी शिवसैनिकांकडून ऐकली त्यावेळी खूप उद्रेक झाला आणि खूप भांडणं झाली आणि त्यानंतर त्यांनी तो राजीनामा दिला असं आम्हाला त्यावेळी पण कळलं होतं.
आणि साहेब बोलले अरे पिक्चरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी दाखवू शकत नाही, पण जर आता साहेब बोललेत की खऱ्या अर्थाने सेकंड पार्टमध्ये मी सगळं रिअल दाखवणार आहे, तर खरं तर दाखवलं पाहिजे. लोकांसमोर त्यांची भूमिका काय आहे ती स्पष्ट केली पाहिजे. आत्तापर्यंत दिघे साहेबांचे शिवसैनिक कट्टर म्हणून जे स्वतःला म्हणवतात त्यांची असलियत काय ती लोकांपर्यंत आणली पाहिजे. माझं तोंड उघडायला लावू नका असं राजन विचारे म्हणतात. चित्रपट किती खरा आहे खोटा आहे हे तुम्हीच दाखवून दिला आहे. पूर्ण चित्रपट जो अर्ध असत्यच आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे. मला असं वाटतं त्यांना तोंड बंद करायला आम्ही कोणीच सांगितलेलं नाही. त्यांनी आतापर्यंत तोंड उघडायला पाहिजे होतं 2 वर्षामध्ये, जर त्यांना काय माहिती असेल तर. आम्ही कोणीही त्यांचं तोंड दाबलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे जर काय सत्यता असेल तर त्यांनी बोलून दाखवली पाहिजे. आतापर्यंत का थांबले होते ते? आनंद दिघेच्या आणि बाळासाहेबांच्या ज्या विचारांनुसार ते म्हणतात की आम्ही चाललेलो आहे. का वाटतं येणाऱ्या काळात बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या नावाने आता तुम्ही मतं मागता असं देखील त्यांचं म्हणणं आहे. मला असं वाटतं की ही गरज त्यांना आहे, पण आनंद दिघे आणि बाळासाहेबांचे खरे विचार शिंदेसाहेबांनी पाळलेत आणि त्याच्यामुळे गेल्या 2 वर्षामध्ये तुम्ही बघितलं असेल त्यांच्या विचारांना कुठे तिलांजली न देता साहेब काम करतात आणि जे शिवसैनिक खऱ्या अर्थाने त्यांच्या मागे राहिलेले आहेत ते सगळे बाळासाहेबांच्या आणि दिघे साहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले शिवसैनिक त्यांच्याबरोबर राहिलेले आहेत. पण जे उबाटा गटामध्ये राहिलेले ते स्वार्थाचं राजकारण करणारी लोक आहेत, ज्यांना पैसा आणि संपत्ती याच्या व्यतिरिक्त काही नको आहे अशी लोकं तिथे उरलेली आहे, स्वार्थी लोकं तिथे उरलेली आहे. तर त्यांना राजकारण करायचं आहे. मला असं वाटतं की उद्धव साहेबांनी आत्तापर्यंत ठाण्यामध्ये कुठल्याही वास्तूला दिघे साहेबांचं नाव द्यायचं नाही म्हणून हे स्ट्रिक्टली प्रत्येक कार्यकर्त्याला सांगितलं होतं आणि त्याच्यामुळे कुठल्याही वास्तूला आजपर्यंत 1-2 सोडले अपवाद माझ्याकडचा असेल, मानपाड्याचा असेल किंवा मी स्वतः हार्ट केअर सेंटर ओपन केलं तर त्यावेळी मी उद्धव साहेबांना बोलवलं नव्हतं. ह्याच्या मागचं कारण हेच होतं की दिघे साहेबांच्या नावाचं मी हार्ट केअर सेंटर चालू केलं होतं आणि त्या ठिकाणी जर त्यांना बोलवलं असतं तर त्यांनी ताबडतोब त्या नावाची जी हे आहे ते बदली करायला लावलं असतं म्हणून मी तिथे बोलवलं नव्हतं. तर अशा प्रकारेच त्यांचं जे जोर जबरदस्तीचं राजकारण होतं ते सगळ्यांनी बघितलेलं आहे. मुंबईमध्ये पण तुम्ही बघाल तर शिंदेसाहेबांच्या एकही ठिकाणी ते बॅनर लावून देत नव्हते. दिघे साहेब मला जास्ती काय बोलायचं नाही, पण त्यांनी एकच सांगावं. माझा सवाल आहे राजन विचारेंना, ते जर स्वतःला एवढे कट्टर शिवसैनिक मानतायत तर त्यांनी दसरा मेळाव्यामध्ये का नाही तिथे दिघे साहेबांचा फोटो त्या स्टेजवर लावला? त्यांनी त्याचं उत्तर फक्त मला द्यावं की जर स्वतःला कट्टर शिवसैनिक मानताय आणि दिघे साहेबांचे जर तुम्ही कट्टर शिवसैनिक आहेत किंवा शिष्य आहेत तर तुमची एवढी हिंमत का नाही झाली की दिघे साहेबांचा फोटो त्या स्टेजवर दिसला पाहिजे म्हणून सांगायला? पण मुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे यांनी पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या दिघे साहेबांची प्रतिमा लावली आणि दिघे साहेब कोण होते याची जाणीव लोकांना करून दिली. खऱ्या अर्थाने हा खरा शिवसैनिक आहे जो दिघे साहेबांचा शिष्य आहे म्हणून दिघे साहेबांना प्रत्येक घरात पोहोचवण्याचं काम शिंदे साहेबांनी केलेलं आहे. तर राजन विचारेला खरंच जर तेवढी कुणकुण असेल तर त्याने फक्त उद्धव साहेबांना जाऊन एवढंच विचारावं की दसरा मेळाव्यामध्ये का नव्हता दिघे साहेबांचा? मात्र केदार दिघे म्हणतात की एक वेळ अशी होती की उद्धव ठाकरे यांना बोलवण्यासाठी ते मागे लागायचे, कुठले उद्घाटन असेल या संदर्भात ते आता विसरले की काय? नेहमीच उद्धव ठाकरेंना कुठल्याही सभेसाठी या उद्घाटनासाठी बोलवायची गरज पडत होती. मला असं वाटतं तुम्हाला जर प्रकर्षाने ते जाणवत असेल तर आपण शक्तीस्थळावरती दिघे साहेबांच्या मेघडंबरीचं ओपनिंग केलं होतं त्यांच्या शक्तीस्थळाचं आणि त्यावेळी आम्ही 2-3 तास उद्धव साहेबांची वाट बघत होतो. तर एवढं जर वेगळी प्रेम त्यांचं होतं तर मला असं वाटतं ते वेगळीच प्रेम होतं, कारण ते त्या कार्यक्रमाला आले नव्हते. सगळ्या शिवसैनिकांची मानसिकता होती की पक्षप्रमुखांनी आमचे दैवत आहेत त्यांच्या स्मृतीस्थळावर यावं आणि त्याचं उद्घाटन करावं, पण त्यावेळी ते आले नव्हते तिथे. आणि उद्धव साहेब पक्षप्रमुख असल्यामुळे मुख्य